दिल्लीतील एका महिलेवर चालत्या बसमध्ये अत्याचार झाला तरी तिने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यास नकार दिला आहे. होय, दिल्लीतील मंगोलपुरी भागात एका फॅक्टरीमध्ये काम करणारी 30 वर्षीय महिला सोमवारी कामावरून घरी परतत होती. थोडा अंधार पडायला लागला म्हणून ती ई-रिक्षामध्ये बसून सरस्वती विहार जवळील बस स्टँडपर्यंत पोहोचली आणि पायी चालत असताना एका बस समोर उभे असलेल्या कंडक्टर व ड्रायव्हरला तिने टाईम विचारला. कंडक्टरने तिला जवळ येण्याची खूण केली आणि जबरदस्तीने गाडीमध्ये बसवलं. ती गाडी बिहार रजिस्टर्ड प्रायव्हेट स्लीपर बस होती. त्या बसच्या खिडक्या या पडद्याने झाकलेल्या होत्या. म्हणून या परिस्थितीचा फायदा घेत चालू बसमध्ये त्या महिलेवर त्या दोघांनी जवळपास 2 तास अत्याचार केले आणि दिल्लीमधीलच नांगलोई या मेट्रो स्टेशनजवळ तिला फेकून दिलं. नंतर तिने पोलिसांना फोन लावला. तिथं पोलीस आले व तिला हॉस्पिटलला घेऊन गेले. तिथे गेल्यावर तिची तक्रार लिहून घेतली व डॉक्टरने महिलेला सांगितलं की जखमा जास्त आहेत, तुम्हाला ॲडमिट व्हावे लागेल. पण त्या महिलेने नकार दिला. का तर तिच्या घरी तिच्या मुलांना कोणी जेवण बनवून देणार नव्हतं. तिचे पती ऑलरेडी ट्युबरक्युलोसिस या आजाराने अंथरुणाशी खिळलेले आहेत आणि 8 वर्षाची, 6 वर्षाची व 4 वर्षाची अशा 3 मुली घरी एकट्याच असल्यामुळे त्या महिलेने त्या परिस्थितीत सुद्धा ॲडमिट होण्यास नकार दिला. आणि ही परिस्थिती जवळपास अर्ध्या देशाची आहे. ज्यांचा हातावर पोट आहे, सकाळी काम केलं तर संध्याकाळी जेवण मिळेल अशी आत्ताची परिस्थिती आहे. आणि दुःख तर याचं वाटतंय की आपण गुलामगिरीमधून निघून जवळपास 80 वर्ष झालेत तरी देशातील नागरिकांना स्वतःचे घर, एक पक्का रोजगार, हॉस्पिटलच्या सुविधा, महिलांची सुरक्षा हे सर्व देण्यास सगळे सरकार फेल झालेत. म्हणून त्या महिलेला आज अंगावर जखमा असून सुद्धा ॲडमिट न होण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. आणि दुसरीकडे मात्र आपले मंत्री, खासदार हे फक्त दिखावा म्हणून एखादा दिवस ताफ्यातील गाड्या कमी करतायत. अशा या घटनेवर तुमचं काय मत आहे हे मला कॉमेंट्समध्ये सांगा व अशाच माहितीकरिता मला फॉलो करा. धन्यवाद.